म्हणलं मातीला बोलवतोस का काय कस काय बरं आहे ना बरं बाबा पहिल्यासारखं राहिलं नाही मग काय सांगायचं मुंबईला कामाला होतो मुंबईला कामाला होतो मुंबईला कामाला असताना मुंबईमध्ये झाली गडबड काय सांगायचं अचानक कोरोनाचा व्हायरस घुसला आता कोरोना व्हायरस घुसला काय सांगाय तुम्हाला अचानक कोरोना व्हायरस घुसला कोरोना व्हायरस घुसल्यावर काय समजणार झाले हा काय डोकं फोडायची बारी झाली पैसा पाणी खर्च व्हायला लागला जिथं काम धंदा चालेल तिथं डबलच मारायला लागलं डोकं चालवलं काय केलं बायका पोरं घ्यायची पैसा पाणी घ्यायचं म्हणजे गावाकडे जायचं गावाकडे जसं निघायला लागलो पहिले लॉकडाऊन निवारून दुसरं लॉकडाऊन पडलं आता काय करायचं डोकं चालवलं काय केलं डोकं चालवलं बाबा म्हणलं दुसरं लॉकडाऊन पडलं म्हणजे आता काय करायचं काय केलं मग पुन्हा अजून हुशार झालो काय केलं अजून बायका पोरांनी म्हणलं 4 दिवस थांबूया त्यावेळी ही लॉकडाऊन निवडेल त्यावेळी आपल्या गावाकडे जायचं चटणी भाकरी खाऊन गावाकडे सुखी राहूया काढायचं सुखी राहायचं असं म्हणलं बाबा काय सांगा तुला पहिलं लॉकडाऊन पडलं दुसरं लॉकडाऊन निवडलं बायका पोरं घेतली गावाकडे गेला पैसा पाणी घेतला गावाकडे आलो पण गावाकडे येऊन लागला पैसा नुसता खर्च व्हायला बरोबर आहे आता पैसा खर्च व्हायला लागला म्हणलं पैसे खर्च व्हायला काय करायचं काय डोकं चालवलं अरे मग काय केलं आता म्हणलं एखादं हॉटेल टाकावं हॉटेल दुसरं टाकावं म्हणलं तर त्यात 5-10 कामगार आले कामगार आले का नाही आता म्हणलं दुसरं काहीतरी व्यवसाय करायला म्हणलं त्याला कामगाराला त्याला पैसा पाणी आला खर्च होतोय लय पैसा लागणार डोकं चालवलं काय केलं आषाढ्या वारीला गेलो पंढरपूर रेचा घोडा घेऊन आलो रेचा घोडा आणला बर जसा घोडा रेचा आणला नामांकित घोडा पंढरपूरला जाऊ दे पहिला नंबर पुण्याला जाऊ दे पहिला नंबर बारामतीला जाऊ दे पहिला नंबर फलटणला जाऊ दे पहिला नंबर अरे जिल्ह्यात कुठे जाऊ दे पहिला नंबर घोडा जसा घेऊन आलो रेस चालू झाल्या तेवढ्यात तुला माहितीये का शासनानं परवानगी दिली बैलगाडीला परवानगी दिली कुत्र्याच्या रेसला परवानगी दिली घोडागाडीला परवानगी दिली घोड्याच्या रेसला परवानगी दिली काय तुला सांगा जसा घोडा घेऊन आलो तसा रेस चालू झाल्या रेस सशा चालू झाल्या परवा दिवशी आता परवा दिवशी जटला यात्रा होती यात्रेनिमित्त घोडा घेऊन गेलो रेस मध्ये घोडा उभा केला घोडा लागला पळायला घोडा कोणाला ऐकला पण गडबड झाली ना काय झालं काय सांगायचं ज्यावेळी घोडा पळत होता त्यावेळी घोडा पळता पळता अचानक आकसला आता घोडा आजारी पडलं अरे घोडा आकसलं आता म्हणलं काय करायचं डोकं फिरलं रेस हारली टेन्शन आलं मला टेन्शन ढोंगान फिरले का गांड फिरली डोकं फिरलं डोकं चालवलं काय केलं हुशार किती मी तुम्हाला रांड का उंड ग अरे तुझ्या आईला अरे बाबा ऑलराऊंड म्हणजे डोकं चालवलं कांबळे बर काय केलं काय सांगाय डोकं चालवलं गाडी उचलली घोड्यात घातली तुझ्या गाडी उचलली घोड्यात घातली घोडं गाडीत घातलं घोडं घातलं गाडीत गावाकडे घेऊन आलो आता आपल्याला सर्दी खोकला झाला तर आपण कुठे जातो डॉक्टरकडे तसं घोडं म्हणलं डॉक्टरकडे घेऊन जायचं जनावरच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टर साहेब म्हणलं नामांकित घोडा आहे 1 नंबर घोडा आहे पण म्हणलं घोडं पळता पळता हारले म्हणलं आकसले अचानक काय झालं बघा डॉक्टरने त्यांची काय डिग्री असते की नाही ती तपासण्याची डिग्री बाहेर काढली घोड्याला तपासायला चालू केलं हा म्हणले काय सांगा तुम्हाला रघुनाथराव घोड्याला वाटतं सध्या दम भरायला लागलाय आता म्हणले एवढं पैसे घालवलेत म्हणलं घोडा दम भरायला लागलाय काय झाले पा म्हणलं डॉक्टर साहेब हा म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका म्हणलं वाटेल तेवढं पैसे जाऊ द्या आता 2-2.5 लाख गेले ते अजून 1-2 लाख जाऊ द्या काय कमी आहे तुझ्या टाइम नाही अरे घरात लागा खायला वेळ नाही म्हण की बाबा काय सांगाय तुला तसंच घोडं डॉक्टरनं बघितलं डॉक्टर म्हणला घोड्याला दम भरतो घोडं पळायच्या मी गोळ्या तुम्हाला देतो डॉक्टर साहेब काय करणं म्हणला आमच्या गावची पुढच्या आठवड्यात जत्रा म्हणलं जुजारपूरची आमच्या गावानिमित्त बैलगाडी शर्यत आणि घोडा रेसची का म्हणले शर्यत आहे त्यात आम्हाला पहिला नंबर आमच्या गावात जिंकला पाहिजे त्यापैकी काहीतरी करा डॉक्टरने गोळ्या दिल्या 3 गोळ्या दिल्या 500 पावर 1000 पावर 3000 पावर 3000 पावर आता गोळ्याला गती लागणार आता काय करायचं मी हरकून गेलो आता गावात असं गेलो बर घोडं रेसच्या निमित्तानं उभा केलं घोड्याचं नाव केलं मालकाचं नाव नोंद केलं घोडा असं सोडणार घोडं सोडलं घोडे लागले ना पळायला गतीनं कुणाला ऐकना अरे रेस असं जिकायची तेवढ्यात गडबड झाली काय रे घोड्याची आमची पावर आली कमी मग घोड्याची पावर आली डॉक्टर मला काय सांगितलं होतं 3 गोळ्या दिल्या होत्या 3 गोळ्या दिल्या डॉक्टर काय सांगितलं होतं घोड्याचा शिपूट वर करायची आणि तिच्या ढोंगणात गोळी सारायची म्हणजे घोड्याला गती लागल ही मी डोकं ठेवलेलं घोड्याची जशी गती कमी आली तसा खिशात हात घातला
500 पावरची गोळी काढली आणि त्या घोड्याचा शेपूट काढला घोड्याच्या ढुंगणात अशी खवली. घोडे तिकडे माझ्या उन्हात का खावायला लागलास घोड्याच्या ढुंगणात छाडली. बर घोडे लागलं पळायला. गती लागली कुणाला ऐकला मग पण अजून घोड झाला. काय रे ज्यावेळी त्या 500 पावरची गोळीची पावर कमी येईल पुन्हा घोडा आकसलं कमजोर झालं कमजोर झालं. आता म्हणलं काय खरं नाही. आता म्हणलं डोकं फिरलं पुढची मागची गोळी पुढे चालली म्हणलं डोकं चालवलं. बर पुन्हा खिशात हात घातला 1000 पावरची गोळी काढली. पुन्हा घोड्याला असं केलं आणि शेपूट काढून वर ढुंगणात. घोडे घरात आहे घोडे पुन्हा घोड्याच्या ढुंगणात घातली. घोडा 1000 पावर पळायला लागले ना. आता 1000 वेग थोडा का घोड्यावर खाली मीठ पडलो. आता घोड्यानं तू खाली पडला म्हणजे घोडे पळणार कसे आता घोडं पाहायचं तर रेस तर जिंकली पाहिजे गावचं नाव तर कमवलं पाहिजे आणि पैसा तर आपल्या हातात पाहायला पाहिजे. काय सांगाय तुला डोकं चालवलं काय त्या दिवशी उठलो परदेशी खिशात हात घातला 1500 पावरची गोळी काढली माझ्या ढुंगणात टाकली 1500 फूट पावरच्या पुढे पळायला. तू घोडं तुझं का उडलं नाही माझ्या उडलं नाही म्हणजे तो माज केला होता म्हणून माझ्या उडलं नाही. रघु काय गावची आली यात्रा त्याचा टर्माचा तमाशा आपण जमलो चौघ जेव्हा मित्र पैसेवान माणूस अमोल कांबळे हो कैलासवाचे अमोल कांबळे. कांबळे सायाल कुठनं आले साहेब दिसतो घरी. तुझ्या आईचा नाव आलाय. नमस्कार सायाळा तर रान डुकराचा फरज करणं काय. नमस्कार म्हणलं रघु का जमलंय गावची यात्रा यात्रा हो. अरे यात्रा म्हणल्यानंतर तमाश ठरवलं पाहिजे बरोबर पण तमाश ठरवा जायचं कुठं विट्याला जाऊ हे सेंटर आहे का कराडला जाऊ नवीन सेंटर कडे नवीन कुठलं बॉम्बे मुंबई नीट म्हण की मुंबई लगा शब्दाला वजन आहे का नाही वजनात कसं बोलायचं ते माझ्याकडून शिकून घ्या. कसं काय वजनात कसं बोलायचं ते माझ्याकडून शिकून घ्या. आता मला विचार अमोल कुठून आला अमोल गाव कुठनं आला बॉम्बेहून आलो. शब्दाला वजन शब्दाला वजन वजनाशिवाय शब्द नाही शब्दाशिवाय वजन नाही वजन नाही. आता संध्याकाळ झाल्यानंतर आपण काय करतो जेवण करतो जेवण करतो. शब्दाला वजन आहे का नाही जेवण करतो. मला विचार अमोल काय करतो भाकर खातोय शब्दाला वजन शब्दाला वजन वजनाशिवाय शब्द नाही शब्दाशिवाय वजन वजन नाही. आता आपण पाटे पाटे कुठे जातो संडासला जातो संडासला जातो. शब्दाला वजन आहे का नाही संडासला जातो. मला विचार अमोल कुठे निघाला हगायला चाललोय. शब्दाला वजन शब्दाला वजन वजनाशिवाय शब्द नाही आणि शब्दाशिवाय वजन नाही. बरोबर लगेच तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं खायला चाललोय. तू का मेंढराचं मटण हाक म्हणायस बे का बाजरीच्या भाकरी हाक म्हणायस जिलेबी हाकणार का लाडू नाही आवडला रे. अरे रघु तसं नव्ह मी ज्यावेळेस संडासला जातो त्यावेळेस तुम्ही नाश्ता करत असता की नाही. आम्ही जेवत असतो आमच्या मार्गाला आम्ही कामाला जायच्या नादाला असतो. हो आता काय विषय अरे बाबा गावची यात्रा आली जवळ यात्रेसाठी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम ठरवला पाहिजे. बरोबर तमाशा ठरवायचं म्हणलं तर चांगला नामांकित तमाशा गावाला तमाशा एक नंबर कारण का आपलं गाव एकदम शांत आहे. आपल्या गावात तमाशा नामांकित आणायचा आहे. महाराष्ट्र आपण फिरलो पण असं आपल्या गावासारखं गाव कुठं मिळलंय का. किती पैसा जाऊन दे आणि पैसा कमी पडला तर तुमचे घर ऐकू आमचे घर ऐकून पोला खाली राहायला. तमाशा एक नंबर लोकसम्राट कलाभूषण तानाजी भोसले वाघेरकर त्या ठिकाणी जाऊया 4-5 गाणी ऐकूया अंगातला कार्यक्रम ते गावाला घेऊया. त्या ठिकाणी गेल्यानंतर ती बाई म्हणेल काय ती दाढीवाला पोरग लय बोलते ते म्हणा जासू द्या असू द्या ती म्हणाल दाढीवाला पोरग लय बोलते तू म्हणा जासू द्या आमच्या आईचा नवरा आहे. आमच्या आईचा नवरा आम्ही तुझ्या आईला कवा सोडली आहे वेळ नको चला. मुझे है मरिया यही
बाई ठेवलं नाक नव्हती तुझी इच्छा नवीन जीवनाला तुझ्या गीत मी शुभेच्छा झुकलो होतो मी म्हणून झुकलो होतो मी झुकलो होतो मी म्हणून झुकलो होतो मी धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला पाकिरा आझाद केले तुला पाकिरा आझाद केले तुला साजना आझाद केले तुला साजना आझाद केले तुला वाट तुझी पाहिली तू वाट लावलीस ग खरं प्रेमामुळे माझी लायकी धावलीस ग वाट तुझी पाहिली तू वाट लावलीस ग खरं प्रेमामुळे माझी लायकी धावलीस ग बरं असेल मी तुला शोभत नसेल मी बरं असेल मी तुला शोभत नसेल मी जाशी काढून हात माझ्या प्रीतीच्या ग भोला जाशी काढून हात माझ्या प्रीतीच्या ग भोला पाकिरा आझाद केले तुला पाकिरा आझाद केले तुला आझाद केले तुला साजना आझाद केले तुला मी करायची कारण होती मला आता कौल टिकलं टिकत नसतं नातं जबरदस्ती पण प्रेम मी करायची कारण होती मला मस्ती ते कौल टिकलं टिकत नसतं नातं जबरदस्ती भोगले मी भोग तर तुझ्या मनाजोग भोगले मी भोग तर तुझ्या मनाजोग भेटला कधीदार नक्की अशीच पेक्षा भला भेटला कधीदार नक्की अशीच पेक्षा भला पाकिरा आझाद केले तुला पाकिरा आझाद केले तुला साजना आझाद केले तुला साजना आझाद केले तुला आझाद केले तुला आझाद केले तुला जीव बडबडलं ग तुझं मन भरलं ग तुझं पाखरा आझाद केले तुला अरे पत्थर से पत्ते गिरते हैं मगर उठाता कौन है अरे पत्थर से पत्ते गिरते हैं मगर उसे उठाता कौन है प्यार तो सभी करते मेरे भाई मगर निभाता कौन है मगर निभाता कौन है क्या तुम निभा पाओगे या हम निभा पाएंगे बेवफाई का जमाना है कोई किसका नहीं होता है जो अपना होता है वही सबसे बड़ा धोखेबाज होता है तो चलो दोस्तों इसी गीतों के साथ इस महफिल को रंगीन रात बनाता है और लेकर चलते हुए मंजिल वही
दिलों की बस्ती और आप सभी की हस्ती एक सुंदर सी हिंदी दुनिया में हिंदी की हिंदी संगीत फरमाना चाहता है और प्रस्तुत करना चाहते हैं। जय मल्हार निर्मित बगे सम्राट मास्टर तानाजीराव भूषण लोक नाट्य तमाशा मंडल के माध्यम से दिखाता है तो दिल थाम के बैठेगा, दिल से देखेगा और गौर से सुनेगा। चाहे दिल्ली चाहे मुंबई आगरा नहीं मिलेगा ऐसा घाघरा, दिल्ली चाहे मुंबई आगरा नहीं मिलेगा ऐसा घाघरा। Let's music, rhythm is 1, 2, 3 now.